अच्छा, तर मंडळी बघा, आपण जो आकुर आणलेत ना, ते आकुर आता कापले जातात बघा. एक दोन चिरण तर आहेत, जास्त नाही आहेत, दोन चिरण आहेत. हे बघा, एक चिरण तर चिरलेलं आहे, अजून एक चिरण आहे, म्हणजे असं दोन चिरण आहेत. म्हणजे आपल्या कोकणी भाषेत, इकडे गावच्या भाषेत बोललं जातं एक चिरण म्हणजे जे भाजी काय आपण काढतो ना, ती किती चिरण आहे, म्हणजे एकदा चिरताना किती घेतो आपण त्याप्रमाणे त्याचा अंदाज असतो. मग त्याच्याप्रमाणे ते चिरण म्हणतात. एक चिरण झाला, हा दुसरा, दोन चिरण फक्त होते आखूर. तर चला पटापट कापून घेऊया. मस्तपैकी म्हणजे बघा, स्वच्छ धुतला नाही बघा या जाळीमध्ये, ते चांगलेच धुतला नाही मस्तपैकी. आणि हा कांदा टॅमॅटो कापून घेतलेला आहे. त्यानंतर कढई ठेवली गॅसवरती. आता बघूया रेया कशी फोडणी देते, काय 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 मसाला टाकते याच्यामध्ये ते बघूया. आणि कांदा तेल टाकलेला आहे आणि तेलामध्ये कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. मस्तपैकी कांदा बघा थोडासा लालसर झाला आहे. त्यानंतर टाकायचं काय टाकते का, आलं लसूण पेस्ट टाकले. बघूया रिया काय काय कशी बनवते भाजी. जरा बघा, आकाराची भाजी मस्तच भाजी होते. काय लोक त्याच्यामध्ये ना जवला टाकतात, काय लोक त्याच्यामध्ये हे टाकतात ना ग, आटलं टाकतात ना, फणसाचे बिया, फणसाचे आटलं पण टाकतात त्याच्यामध्ये. आटलं टाकले तर वाढते भाजी. आपण टाकूया काय, नको ना. आता मी साफ पण नाही केलं. टॅमॅटो मसाल्याचा डबा बघा, ऑनलाईन मागवलेला डबा आहे. तुम्हाला पण पाहिजे असेल तर असा ऑनलाईन डबा मिळतो मस्तपैकी. 350 400 की 500 रुपयापर्यंत आहे ना का, 350ला मागवलेला होता डबा. वा, इकडं पप्पून दिलेली मांडणी पण लावलेली आहे बघा नवीन. परवा पप्पू आला होता तेव्हा मांडणी दिली होती, मस्त मांडणी पण लावलेली आहे. तिथं भांडी भिंडी पण मस्त जवळपास भेटतात आता भांडे हाताला, आहे ना रे. हा आहे आपल्या कोकणातील लोकांचा खरा खुरा गोडा मसाला. हळद, तिखट, तिखट अगदी जसं तिखट असेल त्याप्रमाणेच वापरायचं आहे ना, जास्त तिखट करायचं नाही. हळद पण थोडीशी. हा चला, आता खरं आकूर मिक्स करायचे त्याच्यामध्ये, चिरलेले आकूर. वाफेवर पण शिजते ही भाजी. कोकण 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 कोकण. झालेली आता कशी वाफेवर शिजवायची काय, ते थोडंसं पाणी होतं या, थोडंसं पाणी होतायचं आणि त्यानंतर मग थोडंसं झाकण ठेवायचं त्याच्यावरती. झाकण ठेवून मग शिजवायचं. अजून मीठ ॲड करायचं असेल ना गे नंतर, केलं ना मी. चवीनुसार मीठ टाकलास. ओके. वा, व्हेरी गुड. आकराची भाजी शिजल्यावर दाखव. चला ह्याच्यावर झाकण ठेवते है ना. हा समजत की. चला ओके म्हणजे भाजी झाली बघा, झाली पूर्ण. गरम आहे थोडं, सावकाश. हा एक नंबर बघा, पूर्ण शिजलेली आहे भाजी आता. झाले. हा झाले. खरं तर अशी भाजी खायला
कोकणातच यावं लागतं. खरं कोकणात खतरनाक भाज्या एक एक मिळतात ना, भारी भाज्या मिळतात. आता रियाला काय करूया आपण, भाजी बनवला नाही म्हणून आपण तिला देऊया आज काय या काय आहे, चाफ्याची फुलं सोनचाफा. भरपूर आली. सोनचाफ्याची फुलं भरपूर आली होती, काढली. आता जास्त उंचावरची आहे ती काढली नाहीत, पण ही ती काढली, ती दिली तुला. भाजी बनवतेस ना तू चांगलं चांगलं अन्न. एक काय म्हणलं जातं ते, अन्नपूर्णा, बरोबर ना. आणि खरंच रियाच्या आजची चव पण चांगली आहे, मस्त बनवते. काय पण असते, चटणी मीठ टाकलं तरी पण चांगलं. फुलं भरपूरच आहे.